या समारंभाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय राज्यपाल माननीय रमेश बैसजी, ज्यांच्या शुभ हस्ते आजचं लोकार्पण होणार आहे ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले, खरं तर शिक्षण विभाग म्हणजे शिक्षण खात्याचा समजला जातो, परंतु आमच्या सर्व शासकीय शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या मार्फत चालविल्या जातात त्या ग्रामविकास खात्याचे आणि पर्यटन विभागाचे मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब, मुंबई उपनगराचे पालकमंत्री तथा कौशल्य विकास मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढासाहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या विभागाचे सचिव आदरणीय श्री देवल, आमच्या विभागाचे आयुक्त आदरणीय सुरेश मांढरेजी. खरं तर आज अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना बीड येथे आहे आणि आपल्याला माहिती आहे की शासकीय योजना प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही जी त्यांची इच्छा आहे, त्याच्यामुळे सरकार आपल्याद्वारे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असतात. तरी पण आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये त्यांनी इथे येण्याचं मान्य केलं आणि कार्यक्रमाचं आदरणीय राज्यपाल महोदयांच्या बरोबरच उद्घाटन करण्याचं मान्य केलं. त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभारी आहे. साहेब, महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये आजचा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये 3 तऱ्हेच्या स्कूल्स आहेत. एक गव्हर्नमेंट स्कूल्स, दुसऱ्या गव्हर्नमेंट एडेड स्कूल आणि तिसऱ्या आहेत त्या प्रायव्हेट स्कूल. या सर्वांच्या माध्यमातून 2 कोटीपेक्षा जास्त मुलं ही महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षण घेत असतात आणि ह्या मुलांमध्ये एक प्रचंड शक्ती आहे समाज बदलण्याची. आपल्याला या मुलांना घडवायचंच आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांच्याकडे जी शक्ती आहे त्याचासुद्धा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यामुळे माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे अमित हुकेरीकर हे साहेबांचे PI त्यांनी सुचवलेलं होतं की मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे की आपण प्रत्येक मुलापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येक पालकापर्यंत पोचलं पाहिजे, कारण आपल्याला सक्षम अशी पुढची पिढी घडवायची आहे. आणि हे करत असताना शाळांची जी स्थिती आहे महाराष्ट्रामधली तीसुद्धा सुधारली पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं होतं. आपल्याला माहिती आहे की आपण गाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलं त्यावेळेला RR पाटील साहेब हे ग्रामविकास खात्याचे मंत्री होते आणि तो एक इतिहास घडला. महाराष्ट्राने इतिहास घडवला संपूर्ण जगामध्ये की लोकांमध्ये किती शक्ती असते, की ते एकत्र येऊन त्यांनी जर कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलं तर केवढा प्रचंड निधी उभा राहू शकतो आणि कायापालट होऊ शकतं, याचं ते उदाहरण होतं. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याच्यामध्ये केवळ बक्षिसं देणं हा उद्देश नाही आहे. CM साहेब तर त्या बाबतीत अत्यंत लिबरल आहेत. त्यांनी नगरविकास खात्याचा त्या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण राज्यासाठी एक मोठी योजना राबवली आणि ज्याच्यामध्ये शहरांचा कायापालट व्हायला लागला. आज आपण बघता की मुंबईचा कायापालट या ठिकाणी होतो आहे आणि ते मुख्यमंत्री साहेबांचं जे स्वप्न असतं आणि ती जी व्हिजन आहे त्याला अनुरूप अशी योजना आहे आणि त्याच्यामुळे ही जी योजना आहे हे जवळजवळ 45 दिवस ही योजना चालणार आहे. त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या बाबी ठेवल्यात त्याच्यामध्ये लोकशाही मूल्यांची स्थापना, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास अशा वेगवेगळ्या बाबींवर गुण दिले जाणार आहेत आणि जवळपास 70 कोटीच्या आसपासची बक्षिसं ही सर्व शाळांना म्हणून दिली जाणार आहेत आणि ही जी बक्षिसं आहेत त्याचा वापर त्यांनी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी करायचं आहे. मुख्य बाब अशी आहे, विशेषतः मुंबईमध्ये, मी स्वतः मुंबईचा पालकमंत्री आहे, लोढासाहेब उपनगराचे पालकमंत्री आहेत. आपण अगदी मुंबईच्या नाल्यामध्ये जरी तुम्ही बघितलं तरी प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो. थोडासा अवेअरनेस ही चित्र बदलू शकतात. आमच्या मशीन्स तर कचरा गोळा करत असतात, पण कचराच टाकला नाही
तर त्या मशीनलासुद्धा काही काम राहणार नाही. आणि हे काम मुलं करू शकतात, अवेअरनेसचं काम मुलं करू शकतात. आणि केवळ आपली शाळा नाही तर आपलं गाव आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आमच्या शासनाने केलेल्या आहे. मी खूप लाभल्याचं भाषण करणार नाही, कारण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना पुढे बीडला जायचं आहे. ज्याला आपण लोकार्पण करतो आहे आजच्या योजनेचं, जे 45 दिवस चालणारं अभियान आहे, त्याच्याचबरोबर महावाचन महोत्सवाचं लोकार्पणसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होतं आहे. ज्या देशामध्ये सर्वात जास्त वाचन केलं जातं त्या देशांनी सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट हे जगाला दिलेले आहेत. त्या देशाने सर्वोत्कृष्ट नोबेल लॉरिएट्स हे जगाला दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी वाचनाचा 2 तास हे आठवड्यातले कंपल्सरी वाचनाचे राहणार आहेत. त्याचं असेसमेंट घेतले जाणार आहे. आणि रीड इंडिया मूव्हमेंट आहे त्याप्रमाणे हा महाराष्ट्राचा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये केवळ इंटरनेटवर न जाता आणि मोबाईलच्या मागे न राहता आपली मुलं वाचन करायला लागतील आणि याच्या वाचनाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे. त्याचं आपण लोकार्पण करतो आहे. दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे की अशा काळामध्ये आपण शाळांची एक सुरुवात गव्हर्नमेंट स्कूलची केली की प्रत्येक वाडीवर प्रत्येक गावामध्ये शाळा पोचली पाहिजे असा गव्हर्नमेंटचा त्यावेळेला उद्देश होता. आणि त्याच्यामुळे जवळजवळ 75,000 स्कूल ही गव्हर्नमेंट स्कूल आहेत. आणि ही स्कूल जिल्हा परिषद चालवते. खरं तर आपण जिल्हा नियोजन मंडळाच्या 10% निधी हा शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी देतो, तरी पण हा निधी पुरेसा नाही आहे. अनेक वेळेला आमच्याकडे आता अनेक कंपन्यांचे CSRचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की 2 गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन हे कंपन्यांचं असतं CSR च्या निधीसाठी. एक आरोग्य आणि दुसरं शिक्षण. त्याच्यामध्ये अर्थात आपण कौशल्य विकासाचं सुद्धा काम करतो. परंतु आता असं झालेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्या प्राईम मिनिस्टर साहेबांचं स्वप्न आहे. आणि आपल्या मुलांनी जगाची सेवा करावी असं आदरणीय प्राईम मिनिस्टर साहेबांचं स्वप्न आहे. याचं कारण असं आहे की आपला देश हा जगातला सर्वात तरुण देश आहे. आणि आपल्याकडे जी मॅनपॉवर आहे त्याला जर आपण दिशा देऊ शकलो तर असे अनेक युरोपियन कंट्रीमधले देश आहेत, अनेक वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये असे देश आहेत की ज्यांच्याकडे एजिंग पॉप्युलेशन आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे. आमच्या शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही एक MOU करतो आहे जर्मनमधल्या बेडन-व्युर्टेंबर्ग या राज्याबरोबर. त्यांना एका राज्याला 4 लाख एवढी मॅनपॉवर पाहिजे. फक्त त्यांची अट एकच असते की त्यांना जर्मन लँग्वेज आली पाहिजे. आणि म्हणून पंतप्रधान महोदयांचं स्वप्न हे आपण प्रत्यक्षात साकार होत असताना बघत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला व्होकेशनल ट्रेनिंगचं नेटवर्क हे सुद्धा ग्रामीण भागामध्ये उभं करायला लागेल. तर आपली मुलं परदेशामध्ये जायला लागतील, तिथे त्यांना आवश्यक ती मॅनपॉवर पुरवायला लागतील. आणि ह्याचं दुसरं कारण असं सुद्धा आहे की इंडियन कल्चरबद्दल जगभरामध्ये अट्रॅक्शन आहे. कारण आपली लोकं शांत असतात, आपल्या सर्वांना सामावून घेतो आणि त्याच्यामुळे कुठल्याही कम्युनिटीमध्ये गेलं तरी त्या कम्युनिटीचं असेट बनण्याचं आपल्या मुलांमध्ये ते कसब आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम ॲडॉप्ट स्कूल फार महत्त्वाचा आहे की आपण जर एखादी शाळा दत्तक घेतली आणि तिचं इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करायला मदत केली तर निश्चितपणे चांगल्या अशा सुविधा त्या शाळेमध्ये निर्माण होऊ शकतात. आणि नेहमी मी एक थोडंसं वाईट वाटलं तरी ह्या गोष्टीचा उल्लेख करतो की अनेक वेळेला NGOज आमच्याकडे येतात आणि ते आम्हाला सांगतात की स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटने काही खर्च करू नये, तुम्ही फक्त आम्हाला परवानगी द्या आणि मग CSRचा पैसा घेऊन मग तो पैसा आमच्या टीचरना ट्रेनिंग देणं, शिक्षणामध्ये वेगवेगळे प्रयोग करणं याच्यासाठी वापरला जातो. पण याची आमच्या डिपार्टमेंटला गरज नसते. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट लोक असतात की जे अभ्यासक्रम तयार करतात. नेमकं मुलांना काय टीचिंग केलं पाहिजे याचं उत्कृष्ट नॉलेज आमच्या डिपार्टमेंटला असतं. परंतु हे प्रयोग हे मुलांवर केले जातात. मुलांना एक डायरेक्शन दिली पाहिजे. वेगवेगळे प्रयोग जर मुलांवर होत राहिले
की ज्यांच्याकडे कॉम्प्युटर लॅब्स नाही आहेत, ज्यांच्याकडे रोबोटिक्सच्या लॅब्स नाहीत, ज्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवायची सोय नाही आहे, त्यांना तुम्ही वेगवेगळे असे प्रयोग करण्यापेक्षा जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे हे जर आपण देऊ शकलो तर ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना खूप मदत होणार आहे. आणि त्याच्यामुळे माझी एक विनंती राहील की महाराष्ट्र हे सगळ्यात मोठं औद्योगिक राज्य आहे. इथल्या लोकांनी जर ठरवलं की आपल्याला शाळांचा, गव्हर्नमेंट स्कूलचा कायापालट करायचा आहे, आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करतो तरी पण प्रत्येक वेळेला इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष देणं आम्हाला शक्य होत नाही. कुठेतरी शाळांची छपरं गळायला लागतात, एखाद्या शाळेमध्ये बेंचेस मोडलेले असतात, अशी स्थिती असता कामा नये. आणि म्हणून ॲडॅप्टर स्कूल स्कीम अशी आहे की ती मुलं तुमची मुलं आहेत असं तुम्ही गृहीत धरा. आम्ही मुलांसाठी गव्हर्नमेंट स्कूलमधल्या सगळ्या मुलांसाठी आता आम्ही सरसकट सर्वांना युनिफॉर्म द्यायला सुरुवात केली, शूज द्यायला सुरुवात केले, सॉक्स द्यायला सुरुवात केली. कारण अनेक मुलं अनवाणी पायाने सुद्धा येत असतात. आपल्याकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे स्पोर्ट्समध्ये मुलांचं, परंतु त्यांना चांगली मैदानं आपल्याला निर्माण केली पाहिजेत. आणि हे जर चॅलेंज हे महाराष्ट्रामधल्या उद्योग जगत स्वीकारू शकलं तर पुढची पिढी आपण घडवू शकतो. तुम्हाला जी मॅनपॉवर रिक्वायरमेंट आहे ती आपण तयार करू शकतो. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वांनी रस घ्यावा अशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे. माझी शाळा माझं परसबाग ही सुद्धा योजना ही आम्ही आजपासून त्याचं लोकार्पण करतो आहे. प्रत्येक शाळेतल्या मुलांना आम्ही ह्याच्यापुढे ॲग्रिकल्चर हा विषय कंपल्सरी केलेला आहे. निसर्गाची आवड निर्माण होत असताना आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, त्या शेतकऱ्याच्याबद्दल आदरसुद्धा त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. तो त्याच वेळेला होऊ शकतो ज्यावेळेला ते स्वतः शेतीबद्दल प्रशिक्षण घेतील. आणि त्याच्यामुळे हा उपक्रम त्या ठिकाणी करत असताना आपण जे मिड डे मील मुलांना देतो त्यांनीच तयार केलेल्या भाज्या हे ते स्वतः जेवणामध्ये खायला लागतील तर निश्चितपणे बदल होईल. आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मिड डे मीलमध्ये आम्ही पूर्ण कायापालट करतो आहे. आणि मिड डे मीलमध्ये सुद्धा सकस खाणं आणि पौष्टिक खाणं देण्याबरोबरच त्यांना अतिशय रुचकर असं खाणं देणं आवश्यक आहे. रोजच डाळ भात किंवा भाजी असं दिलं तर मुलंसुद्धा कंटाळू शकतात. आणि त्याच्यामुळे एक क्रांती ही ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा आणायची आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यासाठी कृषी खातं हे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतं आहे. आज दुसरंसुद्धा असं आहे की ज्यावेळेला मी मुंबई शहराचा पालकमंत्री झालो आणि आदरणीय लोढासाहेब पालकमंत्री झाले त्यावेळेला आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलेलं होतं की सगळ्या शाळा उत्कृष्ट शाळा झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळेच मुंबई शहराचे कमिशनर आहेत ते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एफर्ट्स घेऊन आज जवळजवळ 21 शाळांची पुनर्बांधणी आणि त्याचं रिनोव्हेशन पूर्ण केलेलं आहे. त्याचासुद्धा लोकार्पण सोहळा आज होतो आहे. अशा तऱ्हेने हे सर्व होत असताना आमूलाग्र असा बदल हा शालेय शिक्षणामध्ये होतो आहे. मुलांना केवळ शिकवायचं नाही तर त्यांची पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ह्याच्यासाठी सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आम्ही लवकरच इंट्रोड्यूस करतो आहे, ज्याच्यामध्ये मुंबई हे याला बॉलिवूड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्याच्यामधल्या ज्या सेलिब्रिटीज आहेत त्या मुलांना संगीतसुद्धा शिकवणार आहेत ॲपद्वारे, त्यांना ड्रामा शिकवणार आहेत, ज्यांना वक्तृत्व शिकायचं आहे त्यांना वक्तृत्व उत्कृष्ट जे त्या फील्डमधले उत्कृष्ट लोक आहेत ते शिकवणार आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होईल. आणि त्याच्यामधली विजेती जी मुलं असतील त्यांना स्वतः मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत, जसं आशा भोसले ह्या सर्वोत्कृष्ट आता लता दीदींनंतर गायिका समजल्या जातात, तर स्वतः त्यांनी त्या ॲपद्वारे मुलांना शिकवलेलं आहे. खरं तर आशा दीदीसुद्धा आज येणार होत्या, काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत. पण असे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना वाटतं की महाराष्ट्रामध्ये बदल घडला पाहिजे, आपली मुलं चांगली झाली पाहिजे, तर मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो की याच्यामध्ये स्पोर्ट्सचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो. ज्यावेळेला तुम्ही ॲडॅप्टर स्कूलखाली काही मैदानं बनवून द्याल त्यावेळेला स्पोर्ट्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुलं चमकायला लागतील. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की जे जे आम्ही रिफॉर्म्स केलेले आहेत, आता खरं तर मी खूप बोलायला गेलो तर ते रिफॉर्म्स सांगायला तुम्हाला अर्धा तास लागेल, परंतु महाराष्ट्र शिक्षणामध्ये पहिल्या नंबरला गेला पाहिजे हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे, आदरणीय राज्यपाल महोदयांचं स्वप्न आहे. कधीही आल्यानंतर एज्युकेशन ह्या विषयावर सातत्याने ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात.
आमच्या CM साहेबांचं तर म्हणणंच असं आहे की उद्याची पिढी आपल्याला घडवायची आहे. आपण स्वच्छता करत असताना स्वच्छता जशी मुलांच्या अंगामध्ये बाणवली पाहिजे तसंच भारतीय संस्कृतीमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर. कुठलंही काम करताना मुलाला कमीपणा वाटता कामा नये, हे सुद्धा मुलांपर्यंत गेलं पाहिजे. आणि म्हणून आमचं सरकार हे लोकांसाठी काम करणारं सरकार आहे आणि त्याच्याचबरोबर रिझल्ट देणारं सुद्धा सरकार आहे. आणि त्याच्यामुळे ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत, मुलांच्या ऑनलाईन परीक्षा ज्या घेतल्या जातील त्याला उत्कृष्ट टेक्नॉलॉजी वापरली जाईल की एका दिवसामध्ये जर 3रीतलं मूल असेल तर त्याची स्थिती कशी आहे आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये बसून त्यांना बघायला मिळेल. एवढ्या त्यांच्या एक्झामची आम्ही अत्याधुनिक टेक्नॉलॉजी तिथं वापरणार आहोत. प्रत्येक मुलाचं असेसमेंट केलं पाहिजे, प्रत्येक मूल हे स्वस्थ राहिलं पाहिजे. म्हणून पेडियाट्रिक असोसिएशनबरोबर आम्ही करार केलेले आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे असं आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं व्हिजन आहे. आणि ते व्हिजन घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि विशेषतः मुंबईमधल्या सर्व प्रायव्हेट स्कूलचे प्रिन्सिपल इथं आहेत, एडेड स्कूलचे प्रिन्सिपल इथं आहेत, कॉर्पोरेशन स्कूलचे इथं प्रिन्सिपल आहेत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आपण आलेलो आहोत. आपल्याला हे अभियान हे मुख्यमंत्री महोदयांचं ब्रेनचाइल्ड आहे आणि आपल्याला ते अभियान यशस्वी करून दाखवायचं आहे. आणि आपल्याला मुंबईचा कायापालट करायचा आहे, मोठ्या मोठ्या सिटीजचा कायापालट करायचा आहे. आणि ते करण्याची शक्ती ही मुलांमध्ये असते. आणि त्याच्यामुळे स्वच्छता मॉनिटर ही जी एक संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मुलं इनिशिएटिव्ह घेतात आणि त्याने हे करून दाखवलेलं आहे. अनेक शहरं स्वच्छ व्हायला लागलेली आहे. ते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वच्छता मॉनिटर याचंसुद्धा आज लोकार्पण होतं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय राज्यपाल महोदयांचं मनापासून आभार मानतो की आपण ह्या पवित्र अशा जो एक अभियान आहे त्याच्या उद्घाटनासाठी वेळ दिला, त्याच्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.